या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी रुचिता। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। जालना इथं मराठा समाजावर लाठीमार करण्यात आला। या लाठीमारानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला। यानंतर मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीनंतर सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे। जालना येथे मराठा समाजावर लाठीमार करण्यात आला। या लाठीमारानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे। राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे। जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्याने राज्यात संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज उपसमितीची बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनात जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची सरकारच्या वतीने माफी मागतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। जालन्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे। पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अशा प्रकारच्या बळाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। यापूर्वी मी 5 वर्ष गृहमंत्री होतो, त्यावेळी जवळपास 2000 आंदोलन झाली होती। मात्र त्यावेळी आम्ही कधीच बळाचा वापर केला नाही। आता देखील बळाचा वापर करण्याचं कोणतंच कारण नव्हतं। त्यामुळे या घटनेत ज्या निष्पाप नागरिकांना इजा झाली आहे त्यांची मी शासनाच्या वतीनं जाहीर माफी मागतो असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले की राजकारणाच्या नादी लागू नका, हे मी आधीच सांगितलं आहे। कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे। जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत असं ते म्हणाले। जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले की राजकारणाच्या नादी लागू नका, हे मी आधीच सांगितलं आहे। कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजेत। जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत असं ते म्हणाले। जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार उपोषण सुरू आहे। मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। तर आता आंदोलकांची भेट घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेही पोहोचले। त्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यभरात जेव्हा मोर्चे निघत होते त्यावेळी मी सांगितलं होतं की आरक्षण मिळणार नाही। पोलिसांना दोष देऊ नका, त्यांना आदेश कोणी दिले त्यांना दोष दिला पाहिजे। समुद्रात एवढा मोठा पुतळा शक्य नाही हे देखील मी सांगितले। त्यामुळे खरं तर गडकिल्ले हे आपलं स्मारक आहेत। आपल्या पुढच्या पिढीला इतिहास दाखवता येईल। ज्या लोकांनी काठ्या मारल्या त्या सर्व लोकांना मराठवाडा बंदी करा। फडणवीस म्हणतात की राजकारण करू नका, पण तुम्ही विरोधात असता तर काय केले असते? मी मुख्यमंत्री यांना भेटेल आणि त्यांना हा सर्व विषय सांगेल असं राज ठाकरे म्हणाले। मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते, मी आता पण त्यांना सांगितलं की जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा पण म्हटलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मतं पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील। मी आता इथे बोललोय, हा सुप्रीम कोर्टामधला किडा आहे। आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या। परंतु हे सतत तुम्हाला जातीचं आमिष दाखवून, आरक्षणाचं आमिष दाखवून, कधी हे सत्तेमध्ये, कधी हे विरोधी पक्षामध्ये, विरोधी पक्षामधले मग ते मोर्चे काढतात, सत्तेत आले की गोळ्या काढणार, सत्तेत आल्यावरती तुम्हाला तुडवणार। जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला यांना प्रेम आलेलं असतं तुमचं, आणि सत्तेत गेल्यानंतर मग हे सगळे मारायला उठतात। मी आता तेच सांगत होतो, म्हटलं तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका,
पोलिसांना आदेश कोणी दिले तर त्यांना दोष द्या. पोलीस काय करणार ते तुमच्या आमच्याकडेच आहेत. जे म्हणून सांगितलं गेलं त्यांना ती गोष्ट करायलाच लागणार. मी मागे पण सांगितलं होतं, आठवतं तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे समुद्रामध्ये. या एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मतं मागितली गेली सगळ्यांनी. मग समुद्रात जाऊन फुलं टाकली. 2007 किंवा 2008ला हा विषय आला होता. तेव्हापासून मी सांगतोय हा पुतळा होऊ शकत नाही. एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये उभा करायला ही अशक्य गोष्ट आहे. आणि तेव्हा मी म्हटलं होतं की महाराजांचं स्मारक हे खरं तर गडकिल्ले आहेत आपले. हे गडकिल्ले सुधारले पाहिजेत. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे आमचा राजा कोण होऊन गेला ते. पण हे सतत तुमच्यासमोर आरक्षणाचं, सतत तुमच्यासमोर पुतळ्यांचं राजकारण दरवेळेला करायचं, मतपत्रामध्ये पाडून घ्यायची तुमची, आणि एकदा पाडली की तुम्हाला वारेवारे सोडून द्यायचं. हे आज जो तुमच्यासमोर आलोय ते काय भाषण करायला नाही आलोय, मी तुम्हाला विनंती करायला आलोय की ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या बरसवल्या ना, ज्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुकीतनं मारायला लावल्या ना पोलिसांना, त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका. पाऊल ठेवू देऊ नका इकडे त्यांना. जोपर्यंत केलेल्या गोष्टीचं जोपर्यंत ती माफी मागत नाही. काल मी कुठे ऐकलं देवेंद्र फडणवीस म्हणाले झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये. अरे वा, हे जर विरोधी पक्षामध्ये असते तर ह्यांनी काय केलं असतं? हेच केलं असतं राजकारण. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर बंदची घोषणा करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर बंदची घोषणा करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला केला. याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झालाय. आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात या लाठी हल्ल्याचा निषेध करत जवाब दो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी राज्य सरकार विरोधात आणि लाठी हल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनरल नायर कौन रे? पायथन मारा दोन रे. जनरल नायर कौन रे? पायथन मारा दोन रे. जनरल नायर कौन रे? पायथन मारा दोन रे. अरे याचा हिशोब चुकता होणार, चुकता होणार. अरे याचा हिशोब अरे याचा हिशोब, याचा हिशोब, याचा हिशोब. अरे जनरल डायर कौन रे? 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 एक मराठा. शूटिंग चालू आहे. जनरल ड्रायव्हर कोण आहे हो? यावेळी बोलताना सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मोळीक यांनी लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून उद्या मंगळवारी कोल्हापूर शहर बंदची हाक दिली. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर बंदचा कोणताही फटका बसणार नाही याची दक्षता घेणार असल्याचेही वसंतराव मोळीक यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी घटना ही एक काळिमा फासणारी घटना आहे. तमाम मराठ्यांच्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात याविषयी तीव्र भावना आहेत आणि त्यामुळं आज ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये
हे आंदोलन मोडीत काढण्याचं कोणी टेंडर घेतलं होतं, त्या गोळीबाराला लाठीचार्जला कोणी आदेश दिला होता, याविषयी आम्ही महाराष्ट्र शासनाला काही प्रश्न विचारून जवाब जो आंदोलन केलेलं होतं. आणि या ठिकाणी त्यानंतर कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला काही प्रश्न आम्ही विचारलं आणि याचा फैसला ह्या जनतेनं द्यावा असं सुचवल्यानंतर जो पोलीस अधीक्षक उप अधीक्षक यांची बदली करावी की त्यांना निलंबित करावं, जनतेनं सांगितलं त्यांना निलंबितच केलं पाहिजे. त्याचबरोबर या घटनेची चौकशी कार्यालयीन व्हावी की न्यायालयीन व्हावी, सर्वांनी सांगितलं की न्यायालयीनच झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या घटनेची नैतिकदृष्ट्या जबाबदारी घेऊन या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाची माफी मागावी की राजीनामा द्यावा. जनतेतून हात वर करून एकच मागणी आली, तातडीनं त्यांनी पाय उतार व्हावं आणि या ठिकाणी माफी मागावी. आणि हे सांगत असताना दुसरा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे. कोल्हापूर उद्या बंद ठेवलं जाणार आहे आणि कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशा पद्धतीचा एक कडकडीत बंद शांततेनं आणि संयमानं उद्या पाळला जाणार आहे, याची जनतेनं नोंद. एकंदरीत तलाट्याची परीक्षा आणि नागरिकांचा जे अडवणूक होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्हा बंद केलेला नाही, फक्त कोल्हापूर शहर बंद केलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तलाठी परीक्षेला कुठलाही अडसर येणार नाही, अत्यावश्यकला अडसर येणार नाही, अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी जबाबदारी घेत आहोत आणि सूचना आम्ही कार्यकर्त्यांना देत आहोत. या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, संजय पवार, विजय देवणे, रवी किरण इंगवले, बाबा पार्टे, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, किशोर घाटगे, शैलजाताई साळुंके, शशिकांत पाटील, महादेव पाटील, गिरीश फोंडे, RD पाटील, शारंगधर देशमुख, राजू जाधव यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरातील मराठा समाजाने हा बंद शांततेत आणि संयमाने पाळावं असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण जालना इथं अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरातील मराठा समाजाने हा बंद शांततेत आणि संयमाने पाळावा असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा समाजाला केलंय. जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक मराठा समाजातील महिला, युवक आणि समाज बांधव जखमी देखील झाले आहेत. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने सुरू करण्यात आले आहेत. उद्या कोल्हापुरात मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद कडकडीत पाळून मराठा समाजावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र कोल्हापुरात हा बंद शांततेत पाळावा तरच कोल्हापूरच्या वैभवात भर पडेल असं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केलंय. आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलनामध्ये मी सुद्धा स्वतः सहभागी झालो, माझे अनेक सहकारी सहभागी झाले. आम्ही मुंबईला गेलो होतो. आम्ही ज्याला मुस्लिम बिल्डिंगजवळ अनेक दिवस उपोषण सुरू होतं त्याही ठिकाणी बसलो होतो. आणि गरीब मराठी समाजाच्या माणसाला आरक्षण मिळणं हा त्याचा अधिकार आहे. आता 50%च्या आपल्या घटनेच्यामुळं काही त्यामध्ये अडचणी आलेल्या खरं आहे. त्यासाठी मार्ग काढण्यासाठी महायुती ही सातत्यानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. आता उद्याचा जो बंद पुकारला आहे तो माझी संयोजकांनी माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी शांततेनं आणि आपल्या कोल्हापूर शहराच्या वैभवात भर पडेल अशा प्रकारचं बंद त्यांनी करावा. गुलालाची मुक्त उधळण, चांगभलचा अखंड गजर आणि टाळ मृदुंगाच्या तालात वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पारंपरिक नगरदिंडी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी येणाऱ्या हजारो भक्तांना सहज सेवा ट्रस्टच्या वतीने खिचडी, केळी आणि चहापान देऊन सेवेचा अखंड व्रत सहज सेवा ट्रस्टने जपलाय.
गुलालाची मुक्त उधळण, चांगभलचा अखंड गजर आणि टाळ मृदांगाच्या तालात वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पारंपरिक नगरदिंडी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी येणाऱ्या हजारो भक्तांना सहज सेवा ट्रस्टच्या वतीने खिचडी, केळी आणि चहापान देऊन सेवेचा अखंड व्रत सहज सेवा ट्रस्टने जपला आहे. श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी प्रत्येक वर्षी ज्योतिबा डोंगरावर पारंपरिक नगर प्रदक्षिणा अर्थात दिंडी सोहळा संपन्न होतो. याही वर्षी श्री ज्योतिबा देवाची आरती झाल्यानंतर आज सकाळी भक्तिमय वातावरणात नगर दिंडीला सुरुवात झाली आहे. गुलालाची मुक्त उधळण, हजारो भाविकांची उपस्थिती आणि टाळ मृदुंगाचा अखंड गजर अशा वातावरणात नगरदिंडीचा लवाजमा बाहेर पडला. या नगरदिंडीमध्ये 12 ज्योतिर्लिंगे आणि अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून भाविक उपस्थित राहतात. प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टच्या वतीने याही वर्षी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेल्या भाविकांसाठी गायमुख परिसरामध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आलं. यामध्ये खिचडी, केळी, चहा यांचा समावेश होता. सुमारे 3000 किलो खिचडी आणि 25,000वर केळीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं. यासाठी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त आणि सहकार्यांनी परिश्रम घेतलं. प्रत्येक वर्षी सहज सेवा ट्रस्टने या ठिकाणी ज्योतिबा चैत्र यात्रा आणि नगरदिंडी सोहळा दरम्यान भाविकांना प्रसादाचे वाटप करत आपल्या समाजसेवेचे व्रत जपलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून 8 दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढणार आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून 8 दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढणार आहेत. पंकजा मुंडे या आजपासून विविध धार्मिक स्थळे आणि शक्तिपीठांना भेट देणार असून जनतेशी संवादही साधणार आहेत. तसेच या दौऱ्याचा आज पहिला दिवस आहे. औरंगाबाद येथील संत भगवानबाप मंदिरात दर्शन घेऊन परिक्रमेला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मंदिरात आरतीही केली आणि वेरूळ येथील घृणेश्वर महादेवाचे दर्शनही घेतलंय. आज त्या औरंगाबाद ते नाशिक असा प्रवास करणार असून 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत पंकजा मुंडे यांची ही परिक्रमा सुरू राहणार आहे. या काळात त्या 5000 किलोमीटरचा प्रवास करत ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांचे त्या दर्शन घेणार आहेत. जालना इथं मराठा समाजावर झालेल्या लाठीमारानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालाय. राज्यभरात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीतही मराठा समाजाकडून सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. जालना इथं मराठा समाजावर झालेल्या लाठीमारानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालाय. राज्यभरात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीतही मराठा समाजकडून सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. जालना येथे झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत मराठा समाजकडून आज मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी आंदोलकांनी शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. भरलाय सरकारच्या पापाचा घडा, अजित पवार बाहेर पडा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
पावसाने दडी मारल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना भारनियमन न करता पुरेशी वीज उपलब्ध करावी, अन्यथा वीज वितरण कार्यालयाला कुलूप लावू असा इशारा करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाने दिलाय। याबाबतचे निवेदन आज उसगाव येथील वीज वितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता अमोल गायकवाड यांना देण्यात आलं। पावसाने दडी मारल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना भारनियमन न करता पुरेशी वीज उपलब्ध करावी, अन्यथा वीज वितरण कार्यालयाला कुलूप लावू असा इशारा करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे। याबाबतचे निवेदन आज उसगाव येथील वीज वितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता अमोल गायकवाड यांना देण्यात आलं। करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आज हे निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी बोलताना राजू यादव यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने सध्या शेतकरी चिंतेत आहे। ज्या शेतकऱ्याची विहीर आणि बोरवेल आहे तो शेतीला पाणी पाजू शकतो, मात्र वीजच गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिके आपल्या डोळ्यादेखत वाळताना पाहत बसण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही। शासन आपल्या दारी, वीज नाही शेतकऱ्यांच्या शेतावरी अशी अवस्था सध्याच्या राज्य शासनाची झाली आहे। त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पुरेशी वीज उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वीज वितरण कार्यालयाला कुलूप लावू असा इशारा यावेळी यादव यांनी दिलाय। आज करवीर शिवसेना आणि उंचगावमधील शेतकरी बांधव म्हणून आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या दारात आलेलो। अधिकाऱ्यांना, उपरीचे अधिकारी असतील, उंचगावचे अधिकारी असतील वीज वितरणचे, त्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्या व्यथा म्हणजे रात्रीची जी शेतीसाठी वीज असते ती सुद्धा आता वेळेत मिळत नाही किंवा दिवसात सुद्धा भारनियमन इतकं झालेलं आहे की शेतकरी त्या पेटीजवळच बसला असतो, कधी लाईट जाते या अधिकाऱ्यांना आणि कधी इथे या अधिकाऱ्यांना पण माहीत नाही। आज शेतकरी आज पिकं वाळायला लागल्यात, भर उन्हामध्ये पिकं वाळायला लागल्यात। शेतकऱ्यांना घेऊन आज आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा त्या अधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये। जे शेतीपंपावरचे वीज मीटर जळलेले आहेत ते तातडीने बदलून देण्यात यावी ही मागणी केलेली आहे। शेतकऱ्यांना त्रास झाला तर तुमच्या कार्यालयाला कुलूप घालण्यात येईल अशा पद्धतीचं आम्ही शिवसेना ठाकरे गट आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही वीज वितरण कार्यालयाला कळवले आहे। उसगावचे सहाय्यक अभियंता अमोल गायकवाड आणि हुपरी कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता दिगंबर पवार यांनी शेतकऱ्यांना त्रास होईल असं भार निर्माण कमी करू असं आश्वासन यावेळी दिले। याप्रसंगी राहुल गिरोली, दीपक रेडेकर, योगेश लोहार, संतोष चौगुले, कैलास जाधव, गुरुदेव माने, अमर जाधव, बाळासाहेब नलावडे, सचिन पवार, अजित चव्हाण, सुभाष यादव, अनिल पाटील, सुरेश संकपाळ, मुबारक संदेश, प्रकाश देसाई, सुरेश मर्दाने यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला। याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या वतीने गडिंग्लज येथे बंदची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांनी पाठिंबा दिलाय। जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला। याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज वतीने गडिंग्लज येथे बंदची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांनी पाठिंबा दिला। गडिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकल मराठा समाज बांधव एकत्र आले होते। या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेऊन राज्य सरकारचा निषेध करून आमदार सतेज पाटील यांनी जनसंवाद यात्रेची शहरातील पदयात्रा रद्द करून सकल मराठा समाजाला पाठिंबा दिला। जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील हे गडिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते। आमदार सतेज पाटील यांनी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत गडिंग्लज बंदला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी अमर चव्हाण, किरण कदम, बंटी कोरी, शिवाजीराव खोत अँड दिग्विजय कुराडे, विद्याधर गुरबे, बसवराज आजारी, अंजना रेडेकर यांच्यासह गडिंग्लज परिसरातील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते। मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित असणाऱ्या धनगर वाड्यांवर थेट संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक धनगर वाड्यांवर सर्वे करून तेथील समस्या सोडवण्याचा निर्धार रविवारी मल्हार सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला। त्याचबरोबर धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता तीव्र लढा उभारणार असल्याचे मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी या बैठकीत सांगितलं।
मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित असणाऱ्या धनगरवाड्यावर थेट संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक धनगरवाड्यांवर सर्वे करून तेथील समस्या सोडवण्याचा निर्धार रविवारी मल्हार सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला। त्याचबरोबर धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता तीव्र लढा उभारणार असल्याचे मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी या बैठकीत सांगितले। सरसेनापती बबन रानगे यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डिंग इथं धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना रानगे म्हणाले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अद्याप वाड्या वस्त्यावरील धनगर समाज मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहे। जिल्ह्यातील धनगरवाड्यांचा सर्वे करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सांगितलं। राघू हजारे, शहाजी सीद, छगन नांगरे, बापूसो ठोंबरे, सचिन सलगर, सिद्धार्थ बन्ने, लिंबाजी हजारे, बबलू फाले, डॉक्टर शशिकांत पुजारी यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी दत्ता बोडके, नवनाथ गावडे, सुरेश धनगर, कृष्णात रेवडे, पांडुरंग वगैरे, सोमाजी वाघमोडे, बंडोपंत बरगाले, अरुण वाघमोडे, सखाराम जानकर, हेमंत बोडके यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न तातडीने सोडविणारा जनता दरबार कोविड काळात थांबविण्यात आला होता। आता पुन्हा संधी मिळाली असल्या कारणाने तो दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लोकांचे प्रश्न तातडीने सुटणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न तातडीने सोडवणारा जनता दरबार कोविड काळात थांबवण्यात आला होता। आता पुन्हा संधी मिळाली असल्याकारणाने तो दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भरवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे लोकांचे प्रश्न तातडीने सुटणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। कोविड नंतर आज झालेल्या पहिल्याच जनता दरबारमध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखविला। यावेळी नागरिकांनी आपली निवेदने, अडचणी, समस्या याबाबतचे अर्ज मंत्री व जिल्हा प्रशासनासमोर सादर केले। आज दाखल झालेल्या 197 अर्जावर तातडीने 1 महिन्याच्या आत कारवाई करण्याचे निर्देश दिले असून जर अर्ज निकाली निघत नसेल तर त्याची कारणेही लेखी स्वरूपात संबंधित विभागाला द्यावी लागतील असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता दरबारात दिले। शासन आपल्या दारी ही जे कार्यक्रम आहे हे जे शासनाने अनेक योजना काढलेल्या आहेत ते लाभ मिळवून देण्यासाठी आमचा जो जनता दरबार आहे तो आहे की लोकांच्या व्यक्तिगत ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत की त्या सरकार दरबारी त्यांना अनेक त्यांना न्याय मिळत नाही, अनेक वेळा खेटे मारावे लागतात आणि टाईम बाउंड त्याला न्याय मिळावा। त्याचं काम जर होणार असेल तर या महिन्याभरात ते होणारच, होणार नसेल तर या महिन्याभरात त्याला उत्तर मिळणार की ह्या कारणामुळे ते होणार नाही। म्हणजे फुकट चक्रा मारण्यासाठी त्यांनी इकडं कार्यालयाकडे येऊ नये एवढा एका उद्देशानं आणि लोकांचं समाधान करणं आणि सातत्याने आता तुम्ही बघितलं असाल पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही मंत्री झालो, मी बंटी पाटील आणि यड्रावकर आम्ही 1 वर्षभर केलं ते, परंतु कोरोनामुळे आपल्याला ते थांबवावं लागलं। आता पुन्हा संधी मिळाली। आता आपण आज आणि लोकशाही दिन निवडलेला आपण दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासनाचे सर्व अधिकारी जिल्ह्याचे बसतात, तिथं आपण बसतो। म्हणजे त्यांनी वेगळं यायची काही गरज नाही आणि हे टाईम बाउंड मी या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना स्पष्टपणानं महिन्याच्या आत उत्तर गेलं पाहिजे। होणार असेल तर होणार, नाही होणार तर होणार नाही, का होणार नाही। कोल्हापूरच्या जनतेचं पालकत्वच आता तुम्ही घेतलं आहे। या जनता दरबारावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, CPR रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग उपस्थित होते। 140 वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये संस्कृत दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। संस्कृत भाषा भारताची प्राचीन तसेच सर्व भारतीय भाषांची जननी मानली जाते। या भाषेचे महत्त्व जाणून शाळेमध्ये अध्ययनाची उत्कृष्ट परंपरा जपली आहे। संस्कृत दिनाच्या कार्यक्रमात सर्व ललित कलांचा संगम पाहायला मिळाला।
140 वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये संस्कृत दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्कृत भाषा भारताची प्राचीन तसेच सर्व भारतीय भाषांची जननी मानली जाते. या भाषेचं महत्त्व जाणून शाळेमध्ये अध्ययनाची उत्कृष्ट परंपरा जपली आहे. संस्कृत दिनाच्या कार्यक्रमात सर्व ललित कलांचा संगम पाहायला मिळाला. संस्कृत भाषा भारताची प्राचीन तसेच सर्व भारतीय भाषेची जननी मानली जाते. या भाषेचे महत्त्व जाणून प्रायव्हेट हायस्कूलमध्ये संस्कृत दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने सुरुवात झाली. प्रशालेची चित्रकार विद्यार्थिनी श्वेतांबरी भैयानी हिने रेखाटलेल्या चित्रांचे आणि भित्तीपत्रकाचे प्रदर्शन या निमित्ताने करण्यात आले. विविध संस्कृत गीतांवर आधारित कथ्थक, भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यकलेवर आधारित विद्यार्थिनींनी नृत्ये सादर केलीत. विद्यार्थिनींनी संस्कृत गीतांचे गायन केले. राष्ट्रीय एकात्मता यावर विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर केली. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका वंदना डेळे, उपमुख्याध्यापक गिरीश जांभळीकर, पर्यवेक्षक प्रसन्न जोशी, जिमखाना प्रमुख संतोष गणबावले उपस्थित होते. संस्कृत शिक्षक जगदीश जोशी, मानसी निगुडकर यांनी नियोजन केले. विद्यार्थी रोहन नागरे यांनी आभार मानले, तर वेदांत देसाई, आदर्श शिंदे यांनी संस्कृतमधून सूत्रसंचालन केले. शिक्षक सीताराम जाधव, विश्वास शिंदे, प्रशांत जाधव यांनी सहाय्य केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर 2023 हा पेजंट सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्यातून अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये किड्स, मिस्टर, मिस अँड मिसेस अशा कॅटेगरीमधून नंबर काढण्यात आले. स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर 2023 हा पेजेंट सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्यातून अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये किड्स, मिस्टर, मिस अँड मिसेस अशा कॅटेगरीमधून नंबर काढण्यात आले. अक्षय मोरे फिल्म प्रोडक्शन आयोजित स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर 2023 पेशंट सोहळा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये किड्स, मिस्टर, मिस अँड मिसेस या कॅटेगरीमधून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल असे 2 राऊंड यामध्ये घेण्यात आले. आपली ओळख, टॅलेंट आणि प्रश्न उत्तरे असेही राऊंड यामध्ये घेण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये छोट्या मुलांचा सहभाग अधिक होता. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य कृष्णा फाउंडेशनच्या सोनाली राजपूत, आई दुर्गा फाउंडेशनच्या अश्विनी डेगे, राज चामाटे, प्रियांका मोरे, सुमैया पठाण, निलेश भोसले, हितेश निंबाळकर यांचे लाभले. तर ग्रूमिंगसाठी सोनाली राजपूत यांनी मार्गदर्शन केलं. किड्स कॅटेगरीमध्ये स्वरा, वीर, भानुशाली, काव्य आणि प्रांजल हे शो टॉपर ठरले. तर मिस कॅटेगरीमध्ये श्वेता कलुगडे, मिसेस कॅटेगरीमध्ये सुरेखा शेजाळे हे ठरले. या पेजेंटला मीडिया पार्टनर म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या तारा न्यूजने काम पाहिले. त्याचबरोबर अक्षय मोरे आणि शैलजा मोरे यांच्यामुळे स्पर्धकांना हे स्टेज मिळालं. विजेत्यांना क्राऊन, शॅश आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं. तेजल वाखरेकर, योजना खेरे, प्रीती शेटे, स्मिता सावंत, वर्षा जोशी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया देसाई यांनी केलं. तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज.